शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार सगळ्यांना, सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक व्हॉट्सअप समूहासाठी आणि यूट्यूब चॅनलसाठी गणिताच्या सत्रात मी मुख्य प्रशासक संजय पाटील आपले हार्दिक स्वागत करतो. मागील काही भागांपासून आपण मूळ अवयव पद्धत, लसावी मसावी या बाबींचा विचार करतो आहोत. तर लसावी अवयव पद्धतीने कशी काढतात हे आपण पाहिलंय आणि ही अवयव पद्धत युक्लिड या गणितज्ञाने शोधलेली आहे. आज आपण लसावी भागाकार पद्धतीने कशी काढावी तेही बघूया. बघा, भागाकार पद्धतीमध्ये दिलेल्या संख्यांचे भाग करायचे, म्हणजे 2चे भाग किती, 3चे भाग किती, आणि हे भाग मूळ संख्यांच्या स्वरूपात, मूळ अवयवांच्या रूपातच असावेत. संयुक्त संख्यांच्या रूपातले भाग गृहीत धरू नयेत. तर बघा, आता आपण उदाहरण बघूया. 12 आणि 18 या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. तर 12 मध्ये 2चे 2 भाग आहेत. 12ला 2ने भागलं 6, 6ला 2ने भागलं 3, 2चे 2 भाग आणि 3चा 1 भाग येतो. 18 मध्ये 18ला 2ने भागलं 9 उत्तर येतं. 9ला 2ने भाग जात नाही, कारण 9 ही विषम संख्या आहे. 9ला 3ने भाग जातोय, 3चा वर्ग 9 आहे, तर 3 त्रिक 9, म्हणजे 18 मध्ये 2चा 1 भाग आणि 3चे 2 भाग आहेत. म्हणजेच मूळ अवयव पद्धतीने सांगायचं तर 12 मध्ये 2ची 1 जोडी आणि 18 मध्ये 3ची 1 जोडी आहे, आणि 12 मध्ये 3 स्वतंत्र आहे. तो एक एकमेव सामायिक अवयव आहे, त्याची जोडी नाही आहे. तर 12 मधले 2चे 2 भाग घ्यायचे आणि 18 मधले 3चे 2 भाग घ्यायचे गुणिला, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3, 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 हा भागाकार पद्धतीने 12 आणि 18चा लसावी येतोय. अर्थात ही मूळ अवयव पद्धती सारखीच पद्धत आहे. आपण मूळ अवयवांच्या जोड्या पाडतो आणि एक एक जोडी गुणिले घेतो. इथे जोडी न पाडता त्याचे भाग समजायचे, भाग पाडायचे आणि त्यानुसार गुणाकार करायचा. आता 20 आणि 40 या संख्यांचा आपण अजून एक विचार करून सोप्या पद्धतीने भागाकार पद्धत समजावून घेऊया. 20 मध्ये 2चे 2 भाग आहेत. बघा, 20ला 2ने भागलं 10 उत्तर आलं, 10ला 2ने भागलं 5 उत्तर आलं. 2 दोन्ही 4, 4 25, म्हणजे इथे 2चे 2 भाग आणि 5चा 1 भाग आहे. 40ला बघूया, 40 मध्ये 40ला 2ने भागलं 20 उत्तर आलं, 20ला 2ने भागलं 10 उत्तर आलं, 10ला 2ने भागलं 5 उत्तर आलं, म्हणजे 20 मध्ये 40 मध्ये 2चे 3 भाग आणि 5चा 1 भाग आहे. एक व्यत्यय आला. तर 40 मध्ये 2चे 3 भाग आहेत आणि 5चा एकच भाग आहे. तर आपण 20 मधले 2चे 2 भाग आणि 40 मधल्या 2च्या 3 भागांपैकी 2 भाग गुणिले घ्यायचे, आणि 20 आणि 40 मध्ये 5चा एकच भाग आहे, तर एकच भाग गुणिले घ्यायचा, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 5 80, म्हणजे 20 आणि 40 यांचा लसावी भागाकार पद्धतीने 80 येतो. आपण अवयव पद्धतीने जरी बघितलं तर 20 मधली 2ची 1 जोडी, 40 मधली 2ची 1 जोडी, कारण दोन्ही मध्ये एक एकच जोडी आहे. 40 मध्ये 2 हा एक सामायिक अवयव तिसरा आलेला आहे, म्हणजे 3दा 2 आलेले आहेत, पण आपण 2दाच घेतले. तर 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 5 80, तर 80 हा 20 आणि 40चा लसावी येतो. तर या 2 उदाहरणांवरून भागाकार पद्धतीने आपण लसावी कशी काढतो ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर तसं पाहिलं तर भागाकार आणि अवयव पद्धतीत फारसा फरक नाही. अवयव पद्धतीत आपण अवयवांच्या जोड्या पाडतो आणि भागाकार पद्धतीत भाग करतो आणि त्या भागांच्या जोड्या गुणिले घेतो. तर
याबरोबरच या ठिकाणी लसावी हा अवयव आणि भागाकार पद्धतीने काढण्याचा गणितातला भाग आपण संपवलेला आहे. मला वाटतं आपल्या हे सगळं लक्षात आलं असेल. या पुढील व्याख्यानांमध्ये आपण मसावी, अवयव आणि भागाकार पद्धत बघूया कशी काढतात ते. तर तोपर्यंत इथेच थांबतो. पुन्हा भेटूया याच वारी, याच वेळेला मसावी या भागासाठी. तोपर्यंत माझे हे व्याख्यान आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. शुभ दिन, शुभायुष्य.